उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून ठाण्यात बॅनरबाजी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक पवित्रा घेत उतरवले बॅनर। बॅनरमधून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला। मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन दिल्लीत आले होते। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर नरेश म्हस्केंचा हल्लाबोल। भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गुप्ता बंधू दिल्लीत ठाकरेंना भेटले। गुप्ता बंधू ठाकरे यांच्या भेटीची चौकशी व्हावी, नरेश म्हस्केंची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडच्या दौऱ्यावर। मोदींनी केली भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी, तर भूस्खलनामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। सिन्नर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी बॅनर। बॅनरमधून अजित पवारांना उपस्थित करण्यात आले थेट प्रश्न। लोकसभेला झालं गेलं गंगेला मिळालं। मोदी शहांच्या पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजित पवारांचं वक्तव्य। राजकीय परिस्थिती पाहून शिंदे आणि अजितदादांना सोबत घेतलं। संघाच्या बैठकीत फडणवीसांचं स्पष्टीकरण। काही बोललो नाही तरी ते आमच्या तोंडी घातलं जातं, अजितदादांचं फडणवीसांना उत्तर। आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर। मोदीबाग निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये अर्धा तास झाली खलबत। बच्चू कडूंचं दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोठं काम। महाराष्ट्रासाठी सर्व चांगल्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं, खासदार सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य। ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम मायदेशात परतली। ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताला कांस्य पदक। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली मंजुरी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर रिलीज। भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं ठाण्यात उद्धव ठाकरेंची आज सभा। 17 ऑगस्टला माजी आमदार सुरेश देशमुखांचा अमृत महोत्सव सोहळा। शरद पवारांच्या हस्ते सुरेश देशमुखांचा होणार सत्कार। विधानसभेसाठी निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर। मतदारांची नावं गहाळ झाल्याच्या टीकेनंतर आयोग अलर्ट। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका घेणार। भारतामध्ये लवकरच काहीतरी मोठे बदल होणार। हिंडनबर्ग संस्थेचं भारतासंदर्भात सूचक ट्विट। हिंडनबर्गच्या ट्विटनं भारतीय राजकारणात खळबळ। उद्धव ठाकरे बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा करतायत। चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। सुसंस्कृत राजकारण भाजपमुळे बदललं, फैजान मिर्झांचा आरोप। तर अनिल देशमुखांच्या बॅनरच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर केली टीका। रिफायनरी विरोधकांवरील गुन्हे मागे घेणार। ग्रामस्थांवरील गुन्हे 31 ऑगस्टपर्यंत मागे घेतले जातील। उद्योगमंत्री उदय सामंतांची घोषणा। सांगलीमध्ये 11 ऑगस्टला ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार मेळावा। ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची माहिती। 12 ऑगस्टला जरांगे पाटलांची शांतता रॅली अहमदनगरमध्ये। रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी। मुलांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। वरळीच्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहाला साक्षीदारानं ओळखलं। आर्थर रोड कारागृहात पार पडली ओळख परेड। ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यामध्ये श्रीजेश असेल भारताचा ध्वजवाहक, तर समारोपाच्या सोहळ्यात मनू भाकर सोबत करणार भारतीय पथकाचं नेतृत्व। इराकमध्ये मुलींचं लग्नाचं वय आता 9 वर्ष करणारा कायदा आणणार। इराकच्या न्याय मंत्रालयानं संसदेत आणलं विधेयक। मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 9 वर्ष करणारा नवीन कायदा। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कार्यालयावरती ईडीचा छापा। छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय कार्यालयावरती ईडीची छापेमारी। बीडच्या परळीमधील वाण धरण ओव्हरफ्लो। परळीसह 15 गावांची पाण्याची चिंता मिटली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।